च्या उगमापासून तर गिरणा तापीला मिळून तापी अरबी समुद्राला मिळेपर्यंत या संपूर्ण खोऱ्यामध्ये जी भाषा बोलली जाते तिचं नाव अहिराणी. खानदेशी खानदेश पट्ट्यात बोलली गेली म्हणून तिला खानदेशी म्हणतात. तिचं खरं नाव अहिराणी. थोडेसे प्रकार पडतात तिच्यात, प्रांतानुरूप थोडे थोडे बदल होतात. 5-7 किलोमीटरवर गेलं, 5-7 कोसावर गेलं की थोडा थोडा बदल घडतो, पण भाषा एकच असते. थोडा घोळही होतो. तिकडच्या पोळी इकडे दिल्या, ही भाषा अहिराणीच असते, पण ॲडजस्टमेंटला थोडा इकडच्या मुली तिकडे दिल्या, थोडा अजून गोंधळ होतो. शिरपूर शिंदखेड्याकडच्या आमच्या जळगाव जिल्ह्यात दिल्या, अजून थोडासा गोंधळ होतो. आणि आता डायरेक्ट वाटापाटात भाषाच समजत नाही, म्हणजे काहीतरी बदल घडतो. भाषा एकच असते, अहिराणीच भाषा आपली. एकदा एका बाबांना 3 ठिकाणच्या तारखा दिल्या, अमळनेर, इकडे तुमचं पिंपळनेर पट्टा, आणि एक आमच्या जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव परिसर. आता बाबा तिकडचे पुणे सावरगाव, त्यांना अहिराणी वगैरे काहीही कळत नाही. आता आम्ही तारीख दिलेली त्यावेळेस STD फोन असायचे. नुसता फोन उकला की 5 रुपये बिल येईल आहे, तुम्ही बोला नाही तर नका बोला, 5 रुपये लगेच त्या दुकानवाले. आता आम्हाला काय सांगायचं होतं, ते बाबाजी आले मला सांगितलं, म्हणे वाडेकर महाराज मी बहिर दिशेला जाऊन येतो, आमच्या घरी फोन लावून द्या तुम्ही. मी पोचलो म्हणून. त्यांची पुणेरी भाषा. म्हटलं चालेल. STDवर जायला लागलो, तोपर्यंत आमचा एक कार्यकर्ता, मी बोलतो म्हणे फोनवर, रोज तुम्हीच बोलतास, चाल बोल. लावला फोन. आता बाबा बहिर दिशेला चालले, ती पुण्याकडचे त्यांचे संस्कृतपटू माणूस, जानव कानावर घातलं आणि बहिर दिशा म्हणजे चालले ते लॅट्रिनसाठी. तवशी नाम नाही एक कार्यकर्ता, बाबा हाय कान मा गुती गे, गुतनं नाही गुताडेल जे. जानव काय माहिती बी नाही, आगाऊपणा करायशिवाय रावांनी. आणि जिथला आगाऊ जामल नव्हती ना अहिराणी, मग जिथला सापडतील, इतर भाषांमध्ये सापडत नाही. ते म्हणायला लागले मला, म्हणे वाडेकर मला हे काय तुमले रात काढणीची आठी, अहो आत्याची तुमले कान मग उताडेल न मन राहिला, पायट लोकांके काय काय गुती देत जात तुम्ही. गेलो बा तिथे, फोन लावला, लावून दिला फोन. आमचा कार्यकर्ता म्हणायचा, मी बोलतो. ए दे ऐक बाई, मेहंदी काढ राहिली का, टॅटू. घेतला फोन, म्हटलं बोला, महाराजांच्या मंडळी आहेत तिकडे. म्हणे कोण कोण मंडळी? अरे मंडळी म्हणजे बायको त्याच नाही, तू बोल ना, ते बिल कितलंही राहील. उचलला फोन, बोलायला लागले. हॅलो, तिकडं उत्तर आलं, हॅलो कोण बोलतायत? अहो आता ते मॅडम म्हणायला लागले, मी ऐकते तुम्ही बोलताय. मग 30 रुपये होई घ्या. तो बाबा येस तो पुन्हा ना भाडं भरायला लावची का तू, बोल पटकन बोल. बाबा आले. हा महाराजांच्या मंडळी बोलताय तुम्ही? हो 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 ताई, महाराज येऊन गेलेत. म्हणे कुठे गेलेत? नाही नाही इथे येऊन गेलेत. हो इथे तर येऊन, पण कुठे गेलेत? जर म्हणे तू बोल. मग कर ना आगाऊपणा, घुस ना वय ना. हॅलो, मी वाडेकर महाराज बोलतोय. हो बोला महाराज, हे काय म्हणत होते? ते बरोबर म्हणत होते. नाही म्हणे हे येऊन कुठे गेलेत? म्हटलं नाही, आमच्याकडे पोहोचलेतला येऊन गेलेत म्हणतात. म्हणे मग येऊन गेलेतला काय म्हणतात? म्हणतात तुम्ही आटे याच्यात तोही समजी जाई तुमले काय म्हणतात. बदल घडतो थोडाफार. आमच्या चाळीसगाव परिसरात जर आले, महाराज ये घ्या. अमळनेरला गेले, महाराज ये पडात. कथा पडात आणि काय पडा. इकडे तुमच्या सटाणा परिसरात, ओ भाऊ महाराज वनात.
चोपड्याकडे गेले महाराज उन्हात. त्या बाबा विचारत म्हणे कोणी वनात कोणी उन्हात, आम्ही नेमका कथा आहेत म्हणतो, तुम्ही चटला चटयात राहायच्या. ही आमची भाषा आहे. ही भाषा शिकता येत नाही, या भाषेत जन्म घ्यावा लागतो. जे या भाषेत जन्माला आले त्यांनाच ही भाषा कळली. ज्यांनी शिकायचा प्रयत्न केला, विनोद आणि अहिराणी सहसा शिकता येत नाही. विनोदी म्हणून जन्म घ्यावा लागतो. विनोद ही काही अशी कला नाही की तुम्ही दुसऱ्याकडनं शिकाल. विनोदी म्हणून जन्माला यावं लागेल तुम्हाला. विनोदी म्हणजे काय, जोक सांगणे का विनोद म्हणजे? कुठल्याही प्रसंगात विनोदी वातावरण तयार करणे, हसत ठेवणे, ही वृत्ती असते विनोदी. आता काही काही लोक तर कीर्तनात सुद्धा सांगतात मला विनोद पटत नाही, मला विनोद आवडत नाही. अरे तुला येत नाही सांगणार, कथा आवडत नाही पटत नाही. आवडाव कस काही नाही, तू बट बरं पुढे मग काय होई जशी तुने बाद बिन कडी बिबट चिराईनी घे पहिला ज्याना मग बोल विठ्ठल विठ्ठल. जो अभंग आपण निवडला, शुभ पर्व आहे तुकाराम बीजेचं, वैकुंठ गमन सोहळा जगद्गुरूंचा, आणि योग्य दिवस आहे. तुम्ही बीजेच्या दुसऱ्या दिवशी काला करताय. बऱ्याच ठिकाणी बीजेच्या दिवशी काला करतात, मग वैकुंठ गमन सोहळा राहून जातो आणि त्या रात्री काहीच नसतं मंडपात. चांगली योजना आहे आणि त्यासाठी जगद्गुरूंचाच आपण अभंग असा निवडला. हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची. जगद्गुरु म्हणतायत देवाला आवडणारी भक्ती तीच आहे ज्या मायेमध्ये संसारातून हळूहळू हळूहळू किनाऱ्याला लागावं लागतं. सरळ जमणार नाही. तुम्ही नदीत जरी उडी घेतली डायरेक्ट किनाऱ्यावर जाल का? हळूहळू प्रवाहाबरोबर वाहत 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 तुम्ही किनाऱ्याला जाल. कदाचित किनाऱ्याजवळच जर एखादा भोवरा असेल, अजून तुम्ही मध्यधारेत फेकले जाऊ शकता. म्हातारपणी संसार हैराणीत सांगायला गेलं असा उकल पडस. तरुणपणा माभी करेल राहत नाही संसार, एवढा म्हातारपणी उकल. कधी आया ते मग तपास क्या नाही नाते पायकोली विचारा ना, नागलीन पापडे वेग्यात का आपला म्हणे, तू कथा जायला होता, ऊस तोडायला जायला होता का तू? आणि तू कधी तपास काय तर नागलीन पापड्याच ना, तुला अर्धा कावायदास तरी चिकनी ना नागली ना तुला ध्यानमा येत नाही. किनाऱ्याजवळ आल्यावर नाव बुडण्याची जेवढी शक्यता असते तेवढी मध्यधारेमध्ये सुद्धा नसते. दिवा विझण्याची शक्यता नुसता वाराच जबाबदार नसतो. कायम दिवा वाऱ्याने विझतो, सगळ्यांना कल्पना आहे. पण जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. दिवा नुसत्या वाऱ्यानेच विझतो हे 99% सत्य असेल, पण 100% नाही. कधी कधी तेलाच्या कमीमुळे सुद्धा दिवे विझतात. पाय सरकणे, वाईट मार्गावर जाणे हा नुसता खानदानी दोष नसतो, कधी कधी चुकीच्या मैत्रीमुळे सुद्धा घडू शकतं. आणि कितीही घसरलेला असेल पण साधूची जर नुसती कृपा झाली, साधूची, एवढा बदल घडतो की आजपर्यंत वाल्या कोळ्या इतकं पाप करणारा कोणी पैदा नाही झाला. केले रामायण रामाआधी. त्यांनी सांगावं वाल्मिकीजींनी आणि रामजींनी ऐकावं.